रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुको वास समर्थ, जिही केला पुरुषार्थ, जेणे केला पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया, तारियेल्या जैशाला ह्या, तारियेल्या जैशाला ह्या. धन्य तुको वास समर्थ, जेणे केला पुरुषार्थ, जेणे केला पुरुषार्थ. अने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुको वा समर्थ, धन्य तुको वा समर्थ, जेणे केला पुरुषार्थ, जेणे केला पुरुषार्थ, जेणे केला पुरुषार्थ. जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराजांच्या बीज महोत्सवानिमित्त आपली चालू असलेली धन्य तुकोबा समर्थ ही प्रवचन मालिका. या मालिकेतला 7वं पुष्प समारोपाचं पुष्प आहे. कालच्या भागामध्ये आपण तुकाराम बीज महोत्सवानिमित्तचं चिंतन केलं आणि ते 6व्या क्रमांकाचं चिंतन होतं. 6 भागामध्ये आपण तुकोबारायांच्या चरित्राचं चिंतन केलं आणि आता 7वा म्हणजे समारोपाचा सुद्धा भाग आहे असं म्हटलं तर काही असं चुकीचं ठरेल असं नाही. तुकोबाच्या चिंतनाचं, तुकोबांच्या चरित्राच्या चिंतनाचा विचार करत असताना तुकोबांच्या जीवनामध्ये सांसारिक जीवन, पारमार्थिक जीवन आणि मुक्त आणि सिद्ध जीवन याचा आपण थोडा त्यांच्या जीवनाला स्पर्श करत आपण चरित्राचा अभ्यास केला. आणि कालच्या बीज महोत्सवानिमित्त तुकोबारायांचं जे वैकुंठ गमन झालं त्याचंही आपण चिंतन केलं. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, सदेह. आता तुकोबाराय देहूमध्ये नाहीत तेव्हा सर्वांना शोक अनावर झाला. महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले. महाराज तर गुप्त झाले. गुप्त झाले म्हणजे नेमके कुठे आहे, लोकांचा विश्वास बसणं असं झाला. कान्होबाराय म्हणजे तुकोबांचे धाकटे बंधू, रामेश्वर भट्ट आहेत, गंगाधर मावाळ आहेत, कोंडाजी बाबा आहेत. या सर्वांना असं वाटायला लागलं की तुकोबाराय पुन्हा येतील, पुन्हा आपल्याला भेटतील, पुन्हा आपल्यासोबत भजन करतील, पुन्हा कीर्तन करतील, पुन्हा आपण ध्रुपद म्हणू, पुन्हा आपण प्रमाण म्हणून देऊ, पुन्हा आपण चाली म्हणू, पुन्हा कीर्तनात दंग होऊ. पण आता मात्र तुकोबाराय वापस येणार नाही हे त्यांना काय माहिती. देहूतला प्रत्येक माणूस तुकोबांच्या वियोगाने शोकाकुल झाला. महाराज बरेच लोकांना असं वाटायचं तुकोबा वापस येतील, तुकोबा वापस येतील. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले, आपला टाळ घेऊन सोबत गेले. टाळ आणि गोधळी तुकोबांच्या सोबत होती. काही दिवसातच महाराज तुकोबांचे टाळ खाली पडले. देहूच्या जवळ असलेला आपल्या चिखलीला तुकोबांचे टाळ वैकुंठ गमनाला जात असताना तुकोबांनी खाली टाकले. महाराज आजही आपल्या चिखलीला, देहूजवळ असलेल्या चिखली गावाला टाळगाव चिखली हे नामाविधान प्राप्त झालं. का? तुकोबांचे टाळ बदले. आणि मग एकदा तुकोबांचे टाळ मिळाल्यानंतर मात्र लोकांना असं वाटलं आता खरंच तुकोबा गेलेत, आता वापस येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबा गेले, तुकोबांचा शोक झाला लोकांना. पण खरं सांगू का, तुकोबा जरी देहाने गेले असतील, सदेह गेले असतील, पण तो तुकोबारायांच्या रूपाने असलेला तुकोबारायांचा गाथा मात्र सर्वांना त्या ठिकाणी प्रेरणा देणारा होता. तुकोबाचा गाथा आजही आम्हाला तुकोबांचं दर्शन घडवतो. एवढं महात्म्य त्यांच्या गाथ्यात आहे. तुकोबा वैकुंठाला गेले, देहूतले लोक
त्या ठिकाणी काही दिवस लागतात ना हो, माणसाला रुळायला काही दिवस लागतात. अनेक कीर्तनातले श्रोते होते, महाराजांचे भक्त होते. तशीच एक भाजी विकणारी माळीण होती आणि ती बाहेर गावी भाजी घेऊन जायची. कुण्या गावाला जायची महाराज? अनेक गावाला जात असताना देहू जवळचे येलवडी नावाचं गाव आहे आणि या येलवडी गावाला तुकोबारायांची मधली मुलगी म्हणजे मोठी काशी, मधली भागीरथी आणि सर्वात धाकटी जी होती ती गंगा. तर भागीरथी ही तुकोबारायांची मुलगी येलवडी गावातल्या मालोजी गाड्यांना दिली होती. म्हणजे गाडे घराण्यामध्ये तुकोबारायांनी आपली मुलगी दिली आणि तुकोबारायांच्या जावयाचं नाव होतं मालोजी गाडे. ते सुद्धा तुकोबारायांचे टाळकरी होते महाराज. परंतु असं आहे, तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी मुलीला माहिती नाही. त्या काळात फोन नव्हते, त्या काळात दूरध्वनी नव्हते, तुमचे टेलिफोन नव्हते, मोबाईल नव्हते, पत्र नव्हते, काहीच नव्हतं ना. आणि तुकोबारायांचा जो वैकुंठ गमन सोहळा झाला, मी काल सांगून गेलो, देव, लक्ष्मी माता, विष्णू भगवान सर्व आले, पण लोकांना कोणीच दिसले नाही. फक्त तुकोबांना दिसत होते. बाकीचे गावातले आपले नेहमीचे तेवढेच लोक, त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना पण माहिती नाही. पण बातमी पसरायला लागली. 2-3 दिवसानंतर ही माळीण येलवडीला गेली आणि ती जेव्हा येलवडीला जायची ना, तेव्हा भागीरथी ही तुकोबारायांची मुलगी त्या माळीण आजीला विचारायची, आजी बाबा कसे आहेत ग? मग ती सांगायची, काल बाबांचं कीर्तन झालं, तुकोबारायांनी कीर्तनामध्ये हे सांगितलं, ते सांगितलं, हा अभंग झाला, हा अभंग घेतला. मग भागीरथी प्रेमाने ऐकायची आणि तुकोबांना भेटल्यासारखं तिला वाटायचं. मधले 2-3 दिवस आलीच नाही आजी. तेव्हा हिला वाटलं, भागीरथीला वाटलं आजी का आली नसेल. आणि मग 3ऱ्या-4थ्या दिवशी आजी ज्या वेळेला आली, त्यावेळेला आजीचं उतरलेलं तोंड बघून भागीरथी विचारते, आजी काय झालं ग, का उदास आहेस? नाही काय नाही म्हणे. बरं मग बाबा कसे आहेत? तेव्हा आजी सांगते, अगं भागीरथी, बाबा नाहीत. बाबा नाहीत म्हणजे बाबा वैकुंठाला गेले. आणि असं म्हटल्या भागीरथी धाळकन भागीरथी माता खाली पडल्या आणि बाबा गेल्याचा शोक करतात आणि फक्त एकच नाम, तुकाराम 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 तुकाराम. फक्त तुकोबाराच्या नामाचाच जप सुरू झाला महाराज. भागीरथी शोक करायला लागली, देवा मला न सांगता बाबा गेलेत तरी कसे? कुठे गेले बाबा? भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा? भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. भागीरथी देवाचा धावा करताय. भागीरथी माता देवाचा धावा करतात की बाबा देवा, भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा? भागीरथी करी धावा. माझे बाबा कोण्या गावाला गेले, कुठे गेले? शोकाकुल झाली भागीरथी. आणि भागीरथी शोकाकुल म्हणजे नुसतं रडत बसली नाही हो, तुकोबारायांचं ध्यान लागलं तिला. तुकाराम 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 तुकाराम. शहाणी माणसं रडत बसत नसतात, शहाणी माणसं ध्यान करतात. बाबा गेल्याचं दुःख आहे, परंतु बाबाचं सतत स्मरण. आणि भागीरथीने ही अन्न त्याग केला आणि फक्त जप सुरू केला, तुकाराम 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 तुकाराम. परिणाम असा झाला, वैकुंठामध्ये तुकोबारायाला आपल्या लेकीचा कळवळा निर्माण झाला महाराज. लेक आहे हो. आणि मग लेक धावा करते म्हटल्यावर तुकोबाराय म्हणतात, देवा अरे काय करायचं, मला जावं लागेल असं वाटते. पण आता इथून तर जाणे नाही, वैकुंठ आहे. पण तरीही मुलीच्यासाठी, मुलीचं दुःख हरण व्हावं, मुलीची भक्ती बघून त्या ठिकाणी तुकोबाराय भागीरथीसाठी
वैकुंठावरून आले. तुकोबारायांचं हे वैकुंठावरून वैकुंठ गमन झाल्यानंतरचं पहिलं येणं आहे महाराज. काय सांगावं. तुकोबाराय येलवडीमध्ये त्या ठिकाणी आले आणि आवाज देतात, भागीरथी. भागीरथीने आपल्या वडिलांचा आवाज ऐकला. बाबाचा आवाज म्हटल्यावर बाहेरून पाहते तर तुकोबाराय उभे. भागीरथीने कळकळून मिठी मारली. भागीरथीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहतात. महाराज सुचेना असं झालं, काय करावं. आणि भागीरथी म्हणते, बाबा काहून न सांगता मला गेलेत. तुकोबाराय समजावतात, बेटा मुली असं नसते ग. आलेला एक दिवस जाणारच आहे. आम्ही वैकुंठवासी होतो आणि मग वैकुंठालाच जावं लागेल की नाही. तुकोबाराय समजावतात. तुकोबाराय म्हणतात, असा आता पुन्हा आग्रह करायचा नाही बरं का. आता मी जिथं गेलो आहो ना तिथून पुन्हा येणे नसते बेटा. येण्याची शरीरा येणे सरे. आता येरझार संपली आमची. आता मला येता येणार नाही, पण तरीही मी तुझ्यासाठी एकदा आलो. शेवटी मुलीचं प्रेम, लेकीचं प्रेम. लेक म्हणते, बाबा ठीक आहे, पुन्हा मी तुम्हाला बोलावणार नाही, पण तो आज आलात ना तुमच्या आवडीची शेवाया करते. भागीरथीने शेवाया आणल्यावर आज पण दूध नाही ना, काय करायचं. भागीरथी म्हणते, दूध नाही. तुकोबा म्हणतात, नाही तर नाही. नाही नाही बाबा, तुम्हाला दूध टाकून शेवाया आवडतात मला माहिती आहे. दूध घ्यायला बाहेर निघाली, कुठेच दूध मिळालं नाही. तुकोबा म्हणतात, घाबरू नको. तुकोबाराही बाहेर गेले आणि समोरच बघा, येलवडीला तुमच्यापैकी कोणी गेलं का. मी येलवडीला जाऊन आलो आणि येलवडीला जाऊन मालोजी गाडे म्हणजे भागीरथीबाई जी तुकोबारायांची मुलगी आहे ना, त्यांचं घरही बघून आलो, मंदिरही बघून आलो. त्या मंदिरामध्ये भागीरथी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे, विठोबा रुक्मिणीची मूर्ती आहे आणि तुकोबारायांची मूर्ती आहे. 4 मूर्ती तिथे आहे. मला इथे भाग्य लाभलं, भागीरथी मातेचं दर्शन घेता आलं. मी का सांगतो आहे, तिथेच बाजूला मंदिर आहे. ते मंदिरातही मी गेलो, तिथला नंदीही बघितला. तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे ना, काही हरकत नाही. तुकोबाराय गेले मंदिरात आणि दूधच पाहिजे ना, ठीक आहे. नंदीच्या पाठीवरती हात मारला. नंदी, दगडाचा नंदी जिवंत नाही. महाराज नंदीचं दूध निघालं. काय सांगायचं आता. कोणाला काय, कोणी म्हणतात तुम्ही काही सांगता, काय सांगता. पण एक सांगू, संतांचं सामर्थ्य देवाच्या सामर्थ्यापेक्षा मोठं आहे म्हणून मी सांगतो. असं म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने बैलाचं दूध काढलं. बैलाचं दूध काढलं, पण माझ्या माहितीप्रमाणे, मी जे ऐकलं, मी जे वाचलं त्याप्रमाणे जिवंत बैलाचं दूध काढलं. इथे माझ्या तुकोबारायांनी नंदीचं दूध काढलं, जिवंत नाही, दगडाच्या. म्हणून देवापेक्षा संत मोठे आहेत महाराज. मी का सांगतो आहे, कथाभाग जाऊ द्या, पण दूध घेतलं भागीरथीने. तुकोबारायांना म्हणजे आपल्या वडिलांना शेवयाची खीर दिली. तुकोबारायांना आणि भागीरथीनं पुन्हा आलिंगन दिलं आणि तुकोबाराय म्हणतात, भागीरथी आता असा मूर्खपणा करायचा नाही, हट्ट करायचा नाही, आता मला येता येणार नाही, मी वैकुंठाला चाललो. एकच करायचं, काय, भगवत चिंतन करत राहायचं. तुकोबा वैकुंठाला निघून गेले. मी का सांगतो आहे, वैकुंठ गमनानंतरही तुकोबाराय या भूतलावर आलेत महाराज. एकदाच आले का हो, नाही नाही, आणखी तुकोबाराय आलेत. तुकोबाराय आणखी केव्हा आले, निवळोबारायांसाठी तुकोबाराय आले महाराज. निवळोबाराय म्हणजे तुकोबारायांना निवळोबारायांनी बघितलेलं नाही. तुम्हाला कल्पना असेल तर नसेल तर सांगतो, तुकोबारायांचे शिष्य आहेत कोण, निवळोबाराय, पण कधीही बघितलं नाही. तुकोबारायांची कीर्ती निवळोबारायांनी तुकोबारायांचा जो कनिष्ठ मुलगा नारायण बुवाच्या मुखातून ऐकली आणि अनेक ठिकाणी ऐकली आणि तुकोबारायांसारखे गुरु आम्हाला व्हावे असं निवळोबारायांना मनोमन वाटलं आणि तुकाराम महाराजाचं भजन करायला लागले, चिंतन करायला लागले, जप करायला लागले. पण आता तुकोबाराय कसे मिळतील हो. निवळोबाराय पंढरीची वारी करायची, माऊलींची वारी करायची, सर्व करायचे, पण त्यांचं चित्त मात्र तुकोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर असं त्यांना वाटायचं, तुकोबांनी मला अनुग्रह केला पाहिजे, तुकोबांनी मला दीक्षा दिली पाहिजे, तुकोबाराय मला भेटले पाहिजे. सतत एकच चिंतन, तुकोबा केव्हा भेटतील,
तुकाराम महाराज केव्हा भेटतील, काय मी उद्धार पावेन, कधी भेटतील मला संत भेटती, आजी मज ते नेहमी झालो चतुर्भुज, कधी मिळतील संत मला. एकच ध्यास की संत तुकोबाराय मला कधी भेटतील. काय झालं महाराज, अनेक दिवस गेले, शेवटी निळोबारायांनी चंगच बांधला की तुकाराम महाराज मला भेटल्याशिवाय आणि त्यांनी अनुग्रह केल्याशिवाय आता मला थांबायचंच नाही. लोक समजायला लागलं, हो आता तुकोबाराय कसे येतील महाराज, तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणे, नाही मला तुकोबारायांचं दर्शनच झालं पाहिजे. असं म्हणतात. निळोबाराय त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसले आणि जप करत बसले, तुकाराम 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 तुकाराम. किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. अन्न त्याग करून उपोषणाला बसले. उपोषण आपल्या सारखे अलीकडचे उपोषण नाहीत. 11 वाजता बसायचं आणि 4 वाजता उठायचं आणि आमरण उपोषण म्हणायचं. 11च्या अगोदर सकाळी चांगला झटके नाश्ता करून जायचं, 8 वाजले की घरी यायचं, जेवण करायचं आणि उपोषण आमरण, ते उपोषण नाही. इथे अन्न त्याग केला निळोबारायांनी आणि निळोबाने अन्न त्याग केला आणि एकच ध्यास, एकच जप, तुकाराम 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 तुकाराम. किती दिवस महाराज? 40 दिवस. अहो, ज्यांचा धावा करतात त्या तुकोबारायांनी 13 दिवस केले. किती? 13 दिवस अन्न त्याग केला. ज्यावेळेस गाथा बुडवली, पण शेरात सव्वा शेर, गुरुपेक्षा चेला मोठा निघाला. आणि निळोबारायांनी 13 पेक्षा 3 पट 40 दिवस अन्न त्याग केला आणि एकच नाम जप करत बसले, तुकाराम तुकाराम. 40 दिवस झाले, 41वा दिवस उजाडला. आता मात्र काय करायचं? देवाला काळजी. पांडुरंग परमात्मा साक्षात उभे राहिले आणि म्हणतात, निळोबा. निळोबारायांनी डोळे उघडले. कोण तुम्ही? म्हणे, मी देव. कोण देव? अरे म्हणे, मी विष्णू भगवान, पांडुरंग परमात्मा, विठ्ठल भगवान. सर्वजण ऋषी मुनी, योगिया मुनिजना ध्यानी, सर्वांच्या ध्यानामध्ये मी आहे. सर्वजण माझ्यासाठी जप करतात, तप करतात, भजन करतात. तो मी देव. बरं, मग काय काम काढलं? मला विक्षेप करू नका, माझा जप चालू आहे, तुकाराम तुकाराम. अरे म्हणे, त्यासाठी चालू, तुझी परिस्थिती बघून तू 40 दिवस झाले अन्न त्याग केला बाबा, काहीच खात नाही, म्हणून मी आलो. बोल, तुला काय पाहिजे ते. निळोबाऱ्या म्हणतात, देवा एक सांगू का, मी तुला ओळखत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथं तू आलाच का? मी तुला बोलावलं? येथे तुझं देवा बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आला कैसा, प्रार्थिल्या वाचुनी आला कैसा. येथे तुझं देवा बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आला कैसा. तू आलाच कसा? तुला मी बोलावलं का? मग बोलावल्याशिवाय जायचं नाही हे तुला कळत नाही का देवा? का आला तू? अरे म्हणे, मी देव बाबा, तुझी परिस्थिती बघून मी आलो. देव वगैरे मला काही माहिती नाही. निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा. काय महाराज अधिकार असावा निळोबारायांचा. निळोबाराय देवाला म्हणतात, जो देव या त्रैलोक्याचा धनी जो देव आहे, तो देव, त्या देवाला निळोबाराय म्हणतात, देवा तू निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा. आम्ही तुला ओळखत नाही आणि तुझा धावाही करत नाही. मला तुझं दर्शन नको, मला कोणाचं दर्शन पाहिजे? तुकाराम महाराजाचं दर्शन पाहिजे. निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा, तू काय आता धावा करीत असू? आम्ही तुकोबारायांचा धावा करतो. मला तुकोबाराय पाहिजे, मला तुकोबा पाहिजे, विठोबा नाही. महाराज, काय गुरुवांची श्रद्धा असावी हो. देव भेटला तरी नाही, मला तुकोबा पाहिजे. शेवटी भगवंत गेलेत वर वैकुंठाला आणि तुकोबांना म्हणतात, अरे गिराईक वेगळा आहे बाबा, नाही जमला नाही आपल्याला, तुलाच जावं लागेल. तुकोबा म्हणतात, मी कसं जाऊ? नाही नाही, तुलाच जावं लागेल. तुकोबाराय पुन्हा आले वैकुंठावरून, भूतलावर आले आणि निळोबारायांना दर्शन दिलं. महाराज निळोबारायांना अनुग्रह केला. निळोबारायांच्या डोक्यावरती हात ठेवला. अर्थात तुकोबारायांची दुसरी वेळ वैकुंठावरून यायची.
तुकोबाराय आणखी एकदा वैकुंठहून आलेत. सांगू प्रसंग? सांगतो चला. तुकोबारायांच्या गाथेचे लेखक म्हणजे ज्यांनी गाथा तुकोबारायांनी अभंग म्हणायचे आणि आमच्या संतांची जगनाळे जे तेली समाजाचे होते, जे सुदंबरे गावचे, ते अभंग लिहून घ्यायचे. म्हणजे गाथेचे लेखक असलेले संताजी जगनाळे महाराज यांच्या संदर्भातली गोष्ट आहे. जेव्हा तुकोबाराय असं लिखाण करायचे, तुकोबाराय अभंग म्हणायचे आणि हे लिहून घ्यायचे, तेव्हा तुकोबारायांच्या अनेक अभंगामध्ये आलाय ना, अंतकाळी नामस्मरण आलं पाहिजे, अंतकाळ चांगला झाला पाहिजे, अंतकाळी देवाचं नाव आलं पाहिजे, कारण अंतकाळी दुसरं कोणीही नसतं, राहते राळी रांडा पोळे सकाळ, नाही का, अंतकाळी मी परदेशी, अनेक प्रमाणे जाऊ द्या, आपल्याला त्यात जायचं नाही. अंतकाळाच्या वेळेला देव आठवला पाहिजे, अंतकाळाच्या वेळेला उद्धार झाला पाहिजे, या संसार सागरातून आपला उद्धार व्हावा, असे तुकोबारायांचे अभंग आहेत ना. मग ते लिहिल्यानंतर त्यावेळेस संताजींनी तुकोबांना म्हटलं, तुकोबाराय मी ज्यावेळेस मरेल ना त्यावेळेस मला मुठमती द्यायला तुम्ही हजर राहाल का हो? तुकोबाराय म्हणतात, हो, मी मरेल तेव्हा तू राहतो, तू मरेल तेव्हा मी राहील. तुकोबाराय वैकुंठाला गेले महाराज आणि एक संताजी जगनाळेचं त्या ठिकाणी देह त्यांनी ठेवला आणि त्यांच्या समाजामध्ये पुरण्याची पद्धत होती आणि खड्डा खोदला, पुरायला घेतलं, संताजींना आतमध्ये बसवलं, वरून माती टाकली, इथे तोंडापर्यंत आली, गळ्यापर्यंत, की त्यांचं असं तोंड वर यायचं, पुन्हा माती टाकली, पुन्हा तोंड वर यायचं. असं चाललं काय हे? लोक कंटाळले महाराज, काय झालं? शेवटी लोक निघून गेले. फक्त संताजी महाराजांचा एक मुलगा, मला वाटते बाळोबा त्याचं नाव होतं, बाळोबा जगनाळे, बाळोबा थांबले, सर्व लोक निघून गेले, माती टाकली, इथपर्यंत माती आली की पुन्हा वर हे काढायचे आणि लोक आले की पुन्हा प्रेत आहे, प्रेतच, जिवंतपणा नाही, पण माती टाकली, इथपर्यंत माती आली डोक्यापर्यंत की पुन्हा डोकं वर काढायचे. काय प्रकार, काय कळायला मार्ग नाही हो. शेवटी सर्व गेले, फक्त मुलगा थांबला आणि मुलगा झाडावर चढला आणि बसला. रात्रीच्या वेळेला तुम्हाला सांगू, माझे तुकोबाराय अवतारले आणि तुकोबाराय अवतरल्याने म्हणतात, संता काय झालं? मग संताजी म्हणतात, तुकोबाराय महाराज, अहो तुम्ही मला शब्द दिला होता ना, मी 3 मुठा माती टाकेल. तुकोबाराय म्हणतात, त्या शब्दासाठीच मी आलो. तुकोबारायांनी 3 मुठ माती टाकली आणि संताजी महाराज त्या ठिकाणी समाधीस्थ झाले, वैकुंठाला गेले. संताजी ही तुकोबांसोबत पुन्हा वैकुंठाला गेले. महाराज मी का सांगतो, वैकुंठ गमनानंतर 3दा सदेह वैकुंठाला गेलेले तुकोबाराय सदेह भूतलाला आले. हा विलक्षण चमत्कार फक्त तुकोबारायांचाच असू शकतो, हे ठासून सांगितलं पाहिजे. तुकोबाराय अनेकदा अनेकांच्या स्वप्नामध्ये आले, नाही असं नाही, पण सदेह जे आले हे 3 प्रकार, आणखीही काही प्रकार असतील, परंतु प्रकर्षाने ह्या 3 प्रकारामधलं तुकोबांचं येणं हे मनाला त्या ठिकाणी एक वेगळी दिशा, वेगळा भाव जागृत करते, एवढं मात्र नक्की. मी जसं सांगून गेलो, तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबांनी आमच्यासाठी हा गाथा ठेवला. काय आहे हो या गाथ्यामध्ये? मी असं विचारू, काय आहोन आहे नाही, काय नाही हो या गाथ्यामध्ये, असं विचारा. या गाथ्यामध्ये संसार आहे, या गाथ्यामध्ये परमार्थ आहे, या गाथ्यामध्ये संसार कसा करावा हे आहे, या गाथ्यामध्ये परमार्थ कसा करावा हे आहे. या गाथ्यामध्ये जिंकावा संसारही आहे, या गाथ्यामध्ये करावा संसारही आहे, या गाथ्यामध्ये सोडावा संसारही आहे, या गाथ्यामध्ये धरावा संसारही आहे. अहो काय काय बोलताय काय हो, या गाथ्यामध्ये तसंच आहे. वाचून तर बघा. तुकोबाराय आता एक एक अभंग आपल्या जीवनाला वेगळी दिशा देईल, यात नवल नाही. तुकोबांच्या अभंगाचं एक एक अक्षर सुद्धा आपल्याला वेगळी दिशा देईल. महाराज, महाराष्ट्राच्या मातीत, महाराष्ट्राच्या मनामनात तुकोबांचे अभंग एवढे पीठ बसले की नास्तिक माणूस सुद्धा सहजगत्या एखादं कडवं म्हणून जातो, त्यालाही माहिती नसते हे तुकोबांचं आहे. सहज माणसं म्हणतात ना, कोणी कोणाची निंदा केली
निंदकाचे घर असावे शेजारी, पण त्याला हे माहिती नसते हे तुकोबारायांनी म्हटलंय म्हणून. अनेक ठिकाणी महाराज काय सांगू, अनेक सभांमधून वगैरे आपण ऐकतो ना, अनेकदा उदाहरणं देतात. जे देवाला मानत नाही, धर्माला मानत नाही, ते तुकोबांना मानत नाही, तेही म्हणतात गरिबांची सेवा केली पाहिजे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. पण त्याला हे माहिती नसते हाही तुकोबारायांचाच अभंग आहे. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनालय सुद्धा म्हणतात ना, तीर्थ धोंडा पाणी देवरो कैडा सज्जनी, तीर्थात देव नाही. हे कोण म्हणतात? अंधश्रद्धा निर्मूलनालय म्हणतात. पण त्यांनाही माहिती नसते हा अभंग तुकोबारायांचा आहे. मी का सांगतो, तुकोबांचे अभंग या मराठी माणसाच्या मनामध्ये एवढे कोरलेले आहेत न कळत. त्यांना माहिती नाही, अनेकांना माहिती नाही आपण जे म्हणतो ते तुकोबांचे अभंग आहे. एवढा एखाद्या गोष्टीचा, एखाद्या काव्याचा, एखाद्या कवीचा, एखाद्या काव्याचा एवढा प्रभाव कोणावर पडत असेल तर नक्कीच तो चमत्कार आहे महाराज. मला कोणीतरी मध्ये विचारलं होतं, खरंच तुकोबांचे अभंग बुडलेत आणि बुडलेले अभंग वर आलेत का? आता मला सांगा, मी तर मानतोच वर आले, पण आले जरी नसतील वर असं तुमचं म्हणणं असेल कोणाचं, तरी आज तुमच्या मनात जो अभंग दरवळतो, मुखात जो अभंग त्या ठिकाणी दरवळ येतो ना, तो तुकोबांचाच आहे. तो तरला की नाही हो? बुडला असता तर राहिला असता का? अभंग बुडले असते, वर आले नसते तर तुम्हीही तरले नसते, मीही तरलो नसतो. आणि मग तुम्हालाही तरायचं आहे, मलाही तरायचं आहे, आपल्याला सर्वांनाही तरायचं आहे. तर तुकोबांचे तरलेले अभंग आपल्याला तरण्यासाठी, आपल्याला तारणहार ठरण्यासाठी आपण वाचलेच पाहिजे, एवढं मात्र नक्की. कुठल्या तरी कीर्तनकार महात्म्याचं मध्ये मी ऐकलं होतं, म्हणे स्वतःचा माथा ठिकाणावर ठेवण्यासाठी गाथा वाचला पाहिजे. नक्कीच सांगतो, तुकोबांचा गाथा वाचावा महाराज, माथा ठिकाणावर राहील. आजही तुकोबा आपल्यातून गेले नाही. तुकोबा वैकुंठाला जरी गेले असले तरी तुकोबाने देहू आपल्याला वैकुंठ करून ठेवलं. आळंदी आपल्यासाठी वैकुंठ आहे. जिथे सप्ताह चालतो, जिथे नामचिंतन चालते ते वैकुंठ आहे. आणि तुकोबांचे अभंग हे साक्षात तुकोबा आहे. म्हणून तुकोबा महाराज, तुकाराम महाराज वैकुंठाला जरी गेले असले तरी अभंगाच्या रूपाने आपल्यात आहे. तेव्हा तुकोबांच्या गाथेचं आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. तुकोबारांच्या गाथेलाच गुरु मानून पुढे गेलं पाहिजे, एवढंच नक्की सांगतो. आणि तुकाराम महाराजांच्या चरित्रावरती आपलं जे गेल्या 7 दिवसापासून जे चालू आहे, धन्य तुकोबा समर्थ, ही प्रवचन मालिका, हे पुष्प, आज इथेच आपण थांबूया. तुकोबांचं चरित्र सांगत असताना जे काही चुकलं असेल ते नक्कीच माझं आहे, आणि जे बरोबर असेल, जे तुम्हाला आवडलं असेल ते तुकोबारायांचं आहे, आणि जे चांगलं असेल ते नक्की घ्या, आणि जे तुम्हाला माझ्या बुद्धिदोषामुळं, माझ्या वाणी दोषामुळं योग्य वाटत नसेल ते सोडून द्या. आपलं संतांचं चरित्र वर्णन करण्याचं हे आपण चालूच ठेवणार आहोत. आता 31 मार्चला म्हणजे मला वाटतं रविवारी एकनाथ षष्ठी आहे. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पैठण निवासी यांची एकनाथ षष्ठी म्हणजे काय आपण तेव्हा चिंतन करू. पण एकनाथ महाराजांची षष्ठी आहे, मोठा उत्सव आहे, मोठी पर्वणी आहे. तेव्हा पुढचे 3-4 दिवस आपण श्री संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचंही वर्णन करण्याचा प्रयत्न करू. तुकोबारायांना नमन करू, नाथ महाराजांना नमन करू. तुकोबारायांनाही नाथ महाराजांचं मोठं वर्णन केलं महाराज. आपण विचार करणार आहोत पुढे. आज तुर्तास आपण धन्य तुकोबा समर्थ ही मालिका आज इथे थांबवतो आहोत आणि पुन्हा उद्यापासून चालू करणार आहोत. कुठली मालिका? स्वामी माझा एकनाथ, सकळ संतांचा राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा ही मालिका आपण चालू करणार आहोत. तेव्हा सर्वांनी
जरूर या चिंतनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय.